नमस्कार. माझ्या लघुकथांच्या सिरीजमध्ये लघुकथा नंबर 2 शीर्षक आहे म्हातारी. विहान आणि रूपा त्याची मैत्रीण दोघं खेळत होते बागेत, म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या मागच्या बागेत. विहान म्हणाला, आई म्हणाली आहे की आता पुढचा तासभर आपण मागच्या अंगणातच खेळायचं आहे, घरात पण जायचं नाही आहे आणि पुढच्या अंगणात तर अजिबात नाही. का रे? रूपानं विचारलं. विहान गंभीरपणे म्हणाला, आईला असं वाटतं आहे की मला काही समजत नाही, कारण मी फक्त सेकंड स्टँडर्डमध्ये आहे ना. मी तो फर्स्टच, रूपा फुरंगटून म्हणाली. विहान म्हणाला, पण मला माहिती आहे आई असं का म्हणते ते. रूपानं विचारलं, का रे? त्यानं तिला हळूच खेचत पुढच्या अंगणात काय दिसतंय, काय चाललंय ते दिसेल अशा अँगलला आणून उभं केलं. तोही तिथं उभा राहिला. बराच वेळ गेला. एक ॲम्ब्युलन्स आली. काही आवाज नाही, नेहमीचा सायरनसुद्धा नाही. आणि आजीला घेऊन ॲम्ब्युलन्स निघून गेली. हॉस्पिटल का रे? काय झालं आजीला? रूपानं काळजीनं विचारलं. विहान म्हणाला, काही सुद्धा नाही. तिला इंजेक्शन देऊन ठार मारणार आता. त्या टेंब्यांच्या पिसाळलेल्या कुत्र्याला कसं मारायला घेऊन गेले होते गाडी आणून, तसं. दोघं गप्प. विहान न राहून म्हणाला, थोडासा रडतच म्हणाला, शाळेतून आल्यावर आता घरी कोणीच नसणार आहे, आजी पण नाही. रूपानं स्फुंदत विचारलं, पण आजी आहे ना? ती कुत्रा आहे आणि पिसाळलेले सुद्धा नाही. मग? बऱ्याच वेळाने थिजल्या डोळ्यानं विहान म्हणाला, पण ती म्हातारी आहे ना.